तीन राज्यांमध्ये मोठा उलटफेर, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरीमध्ये भाजपचं भगवं वादळ, तामिळनाडू थलपती विजय, केरळमचा काँग्रेसला हात. पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन होबे, ममतांचा बालेकिल्ला ढासळला, भाजपला ऐतिहासिक बहुमत, इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता. पश्चिम बंगालचा विजय हा संविधानाचा लोकशाहीचा विजय. बंगालच्या विजयाचं पंतप्रधान मोदींकडून विश्लेषण. भारताचा विकास हेच भाजपचं लक्ष्य, पंतप्रधानांचं वक्तव्य. घुसखोर आणि त्यांच्या हितचिंतकांना बंगालच्या जनतेनं धडा शिकवला. सोनार बांगलाचं स्वप्न साकार करण्यासाठी भाजप अहोरात्र कष्ट करेल. गृहमंत्री अमित शहांची प्रतिक्रिया. विजयाचा रसगुल्ला भरवत मुंबईतील भाजप मुख्यालयात पश्चिम बंगालमधील विजयाचा जल्लोष. पंतप्रधान मोदींवर असलेला विजयाचा विश्वास, तर पश्चिम बंगालच्या विजयावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. अभिनयाचं क्षेत्र सोडून राजकारणाची वाट धरलेल्या थलपती विजयची ऐतिहासिक कामगिरी. द्रमुक आणि अण्णा द्रमुकला मागे सोडत गाठलं शतक. तामिळनाडूमध्ये सत्ता बदल. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्यानं विजय. सुनेत्रा पवारांचा 2,18,969 मतांनी विजय. बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक हालचालींना वेग. युवा नेते जय पवार आज कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार. बारामतीमध्ये विशेष बैठकांचं आयोजन. तर राहुरी पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या अक्षय कर्डिलेंचा एकतर्फी विजय. कर्डिलेंनी 1,40,093 मतं मिळवत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या गोविंद मुकाटेंचा केला पराभव. कर्डिलेंकडून राहुरीमधील मतदारांचे आभार. शिर्डी पोलिसांनी घेतला भोंदू अशोक खरातचा ताबा. जमीन फसवणूक आणि समता पतसंस्थेमधील 100 बोगस खाती प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये प्रतिभा चाकणकरांची ईडीकडून तब्बल 8 तास चौकशी. आधार आणि पॅन कार्डचा गैरवापर झाल्याचा चाकणकरांचा दावा. तर मुलगा तन्मय चाकणकरला सुद्धा ईडीकडून समन्स. अघोरी पूजा करण्याच्या बहाण्यानं 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर भोंदूकडून लैंगिक अत्याचार. पालघरच्या कासामधील धक्कादायक घटना. पीडितेच्या मोठ्या बहिणीला औषध देण्याच्या बहाण्यानं अत्याचार. परीक्षार्थी विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी. नाशिकच्या मालेगावमधील धक्कादायक घटना. नामांकित महाविद्यालयामधील सहाय्यक प्राध्यापकाला बेड्या. वर्गात कुणी नसल्याचा घेतला गैरफायदा. आज आणि उद्या मुंबईसह उपनगरांमध्ये पाण्यासाठी वणवण. जलबोगद्याच्या कामामुळे पाणी. काही ठिकाणी कमी दाबानं पाणी पुरवठा होणार. आज अंगारकी संकष्टी चतुर्थी. राज्यामधील प्रमुख गणपती मंदिरांमध्ये भाविकांची पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी. जालन्यामध्ये सुद्धा बाप्पाला आंब्यांची आरास. 2026 मध्ये 3 वेळा येणार अंगारकी चतुर्थी. आणि इराणनं प्रोजेक्ट फ्रीडम अंतर्गत दक्षिण कोरियाच्या मालवाहू जहाजासह प्रवास करणाऱ्या अनेक जहाजांना लक्ष्य केल्याचा ट्रम्प यांचा दावा. प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनं इराणच्या 7 लष्करी बोटी उद्ध्वस्त केल्याची ट्रम्प यांची माहिती.